भाजप नेते जगदीश मुळीक यांनी सुनील टिंगरेंना सुनावलंय। भूमिपूजनाच्या बॅनरवरून शिंदे आणि फडणवीसांचे फोटो बघायलाना मुळीकांना संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळालं आणि युती धर्म फक्त भाजप आणि शिवसेनेनेच पाळायचा का असा सवाल त्यांनी टिंगरेंना केला। तर अजित पवारांच्या हस्ते आज वडगाव शेरी मतदारसंघामध्ये 306 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर तिथले आमदार सुनील टिंगरे यांनी बॅनरबाजी केलेली आहे, पण या बॅनरवर अजित पवारांचाच फक्त फोटो दिसतोय सत्ताधाऱ्यांपैकी आणि स्वतः सुनील टिंगरे हे शुभेच्छा देताना या ठिकाणी दिसून येत आहेत। त्यामुळे इतर जे नेते आहेत महायुतीमधील आणि जे सत्ताधारी आहेत मुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री यांचा फोटो या ठिकाणी नसल्याने शिवसेनेचे या ठिकाणी जगदीश मुळीक यांनी संताप व्यक्त केला आहे आणि सुनील टिंगरेंना सुनावलेला आहे। त्यामुळे यामध्ये आता महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे, कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून वेगवेगळे कार्यक्रम सध्या घेतले जात आहेत। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे ऍक्टिव्ह मोडवर पाहायला मिळतात आणि अशातच भूमिपूजनाचा धडाकाही त्यांनी लावलेला आहे। आज वडगाव शेरीमध्ये त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी केली आहे, पण बॅनरवर फक्त अजित पवारांचा फोटो दिसतोय, तर दुसरीकडे सुनील टिंगरे यांचा फोटो या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यावरून जगदीश मुळीक यांनी संताप व्यक्त केला। वडगाव शेरीचे आमदार महायुतीचा धर्म पूर्णपणे विसरून गेलेत। ज्या सरकारनं हे मंजूर केलंय त्या सरकारला विसरून गेलेत। या सरकारचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा साधा फोटो देखील त्यांनी टाकलेला नाहीये। केवळ स्वतःच्या स्वार्थापायी महायुतीचा धर्म विसरणं हे योग्य नाहीये। महायुतीचा धर्म पाळणं हे महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे। सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला पाहिजे। हा कार्यक्रम शासकीय आणि ही सगळी भूमिपूजन शासकीय इमारतींची आहेत। पहिलं म्हणजे अहिल्या भवनाची पाहणी करणं, नवीन मेंटल उभारण्याच्या याचं भूमिपूजन आहे, सेटलमेंट कमिशनरचं भूमिपूजन आहे आणि शासकीय इमारतीचं भूमिपूजन आहे। तर ह्याचं पत्रिका काढण्याचं काम हे प्रशासनाचं असतं। त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे प्रोटोकॉल असेल त्या पद्धतीने केलेलं आहे। आणि ज्यावेळेस एखाद्या पक्षाचा नेता जर माझ्या मतदारसंघात येणार असेल तर आमचे कार्यकर्ते असेल किंवा पदाधिकारी असेल त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी स्वागताचे फ्लेक्स लावले जातात, कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले जातात। त्यामुळे तशा पद्धतीने ते झालेले, त्याच्यामध्ये कुठेही कुणाचा अवमान किंवा युतीचा धर्म पाळला नाही अशा पद्धतीचं कुठेही आमची भावना नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।